नमस्कार. आजच्या या विशेष ऐतिहासिक विश्लेषणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच राजा शिवाजी या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आणि अभिषेक बच्चन यांच्या भूमिकेमुळे एक नाव अचानक प्रचंड चर्चेत आलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले. पण पडद्यावरच्या ह्या कथेपलीकडे त्यांचा खरा इतिहास नेमका काय आहे? चला तर मग स्वराज्याच्या या खऱ्या पण काहीशा विस्मरणात गेलेल्या थोरल्या नायकाच्या प्रवासाचा आज आपण सविस्तर आढावा घेऊया. आता एकीकडे आपण पाहतोय ती चित्रपटांमधली चर्चा आणि दुसरीकडे आहे दुर्लक्षित राहिलेला खरा इतिहास. ही तुलना खरोखरच लक्षवेधी आहे. आजच्या पॉप कल्चरमध्ये अभिनेत्याच्या लुकची आणि भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे, पण ऐतिहासिक वास्तविकता मात्र लपलेलीच राहते. इतिहासाच्या पानांमध्ये थोरल्या संभाजीराजांचा हा सुवर्णकाळ आणि स्वराज्याच्या पायाभरणीतील त्यांचं समांतर योगदान बहुतांश लोकांपर्यंत पोचलेलंच नाहीये. स्वराज्य केवळ एकाच दिशेने वाढलं नाही, तर त्याला एकाच वेळी दोन भावांचं बळ मिळत होतं, ही वस्तुस्थिती अनेकदा मुख्य प्रवाहातील चर्चेपासून दुरावलेलीच दिसते. चला तर मग याच्या खोलात जाऊया. भाग 1. सुरुवातीचं जीवन आणि वेगाने झालेली प्रगती. ही टाईमलाईन बघा. यावरून त्यांच्या बालपणातील धकाधकीची अगदी अचूक कल्पना येते. 1621 मध्ये श्रीगोंद्यात जन्मलेले संभाजीराजे शहाजीराजांसोबत सातत्याने प्रवास करत होते. 1625 मध्ये विजापूरच्या आदिलशाहीत त्यांचा प्रवेश झाला आणि मग 1629 दौलताबादला भर दरबारात त्यांचे आजोबा लखुजीराव जाधव यांचा झालेला भयंकर खून. विचार करा, या घटनेने सगळं चित्रच कसं बदलून टाकलं असेल. वयाच्या अवघ्या 8व्या-9व्या वर्षी नोव्हेंबर 1629 मध्ये जयंतीबाईंशी त्यांचा विवाह झाला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच वेळी त्यांना 2000 मनसबदारी सुद्धा मिळाली. ज्या वयात मुलांनी नुसतं खेळावं, त्या वयात त्यांच्यावर थेट लष्करी जबाबदाऱ्या आणि शहाजीराजांसोबत मोहिमांवर जाण्याची वेळ आली होती. इथे आणखी एक अत्यंत रंजक आणि दुर्लक्षित पैलू समोर येतो. एवढ्या लष्करी धावपळीतही थोरले संभाजीराजे केवळ एक योद्धा राहिले नाहीत बरं का, ते एक सुसंस्कृत विद्वानही बनले. शहाजीराजांनी त्यांना मराठी आणि संस्कृत भाषेचं उत्तम ज्ञान दिलं होतं आणि जेव्हा ते बंगळूरचा सुभा सांभाळत होते तेव्हा तिथला दररोजचा व्यवहार कन्नड भाषेत चालत असे. त्यामुळे त्यांनी कन्नड भाषेवरही उत्तम प्रभुत्व मिळवलं होतं. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक कलाकारांना राजाश्रय दिल्याचंही इतिहासात सापडतं. यावरून हे स्पष्ट होतं की ते केवळ शस्त्रांचेच नव्हे तर शास्त्रांचे आणि कलांचेही उत्तम जाणकार प्रशासक होते. भाग 2. दक्षिणेतील स्वराज्य, एका स्वतंत्र राज्याची निर्मिती. 1644च्या सुमारास काय झालं तर बंगळूरचा 5 लाखांचा महसूल असलेला सुभा थोरल्या संभाजीराजेंकडे आला आणि हेच त्यांचं मुख्य ठाणे बनलं. तिथे त्यांनी फक्त आपली जहागिरी सांभाळून स्वतःपुरता विचार केला नाही, तर त्यांनी तब्बल 16 ते 17,000 सैनिकांचं खडे सैन्य उभं केलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कर्नाटकातील अनेक हिंदू पाळेगारांना म्हणजेच तिथल्या राजांना एकत्र केलं. आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी त्यांनी या सर्वांची एक भक्कम फळी उभारली. हीच ती वेळ होती जेव्हा त्यांच्यातील नेतृत्वाची खऱ्या अर्थाने चुणूक जगाला दिसली. आता हे थोडं नीट समजावून घेऊया. इथे आपण स्वराज्याचे 2 शिल्पकार एकाच वेळी लढताना पाहू शकतो. एकीकडे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढा पुकारत होते, तर अगदी त्याच वेळी दुसरीकडे कर्नाटकात थोरले संभाजीराजे आपली तलवार तळपवत होते. दिशा वेगवेगळ्या असल्या, प्रांत वेगळे असले तरी ध्येय मात्र एकच होतं आणि या ध्येयामागील खरी प्रेरणा होती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची. अर्थात स्वराज्य उभारणीचं हे कार्य अजिबात सोपं नव्हतं. भाग 3. आदिलशाही संघर्ष, 2 भावांचं खुले आव्हान. ह्या आकडेवारीवर नुसती नजर टाकली तरी आदिलशहाच्या सैन्याची भयानकता लगेच लक्षात येते. फराद खान हा आदिलशहाचा खासा सेनापती. त्याच्याकडे 4,000 स्वार, 18,000 पायदळ आणि 10 हत्ती असा प्रचंड फौजफाटा होता आणि हा फौजफाटा घेऊन तो थेट बंगळूरवर चालून आला. पण थोरले संभाजीराजे डगमगले का? अजिबात नाही. तब्बल 6 ते 7 महिने ही अटीतटीची लढाई चालली आणि सरतेशेवटी संभाजीराजांनी या बलाढ्य फराद खानाला अक्षरशः पळवून लावलं. हा एक अभूतपूर्व असा विजय होता. आणि या विजयाचा परिणाम काय झाला माहितीये? एका बाजूला दक्षिणेत संभाजीराजाने फराद खानाला हरवलं आणि बरोबर त्याच वेळी महाराष्ट्रात शिवरायांनी फतेखानाचा बिमोड केला. या दुहेरी पराभवामुळे आदिलशहा प्रचंड हादरला. त्याच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.
परिणामी नाईलाजाने का होईना त्याला शहाजीराजांची पूर्वीपेक्षा अधिक सन्मानाने सुटका करावीच लागली. या एका मोठ्या घटनेने स्वराज्य निर्मितीच्या चळवळीला एक प्रचंड ऊर्जा आणि गती मिळवून दिली. आता आपण एका अत्यंत दुःखद वर्णावर आलो आहोत. भाग 4. विश्वासघात आणि सर्वोच्च बलिदान. थोरल्या संभाजीराजांचा नेमका मृत्यू कसा झाला हा प्रश्न इतिहासात वारंवार विचारला जातो आणि आजही तो एक रहस्यमय भागच आहे. ऐतिहासिक नोंदी याबद्दल 2 वेगवेगळे पण अत्यंत विचार करायला लावणारे दावे समोर ठेवतात. आपण इतिहासाच्या या दोन्ही बाजू निष्पक्षपातीपणे समजावून घेऊया. इतिहासातील या 2 प्रमुख आणि परस्पर विरोधी नोंदी पहा. पहिला दावा आहे प्रसिद्ध इतिहासकार वासी बेंद्रे यांचा. त्यांच्या मते 1663च्या सुमारास मालनाड बेदुनूरच्या नायकाचं बंड मोडून काढण्यासाठी आदिलशाह स्वतः चालून गेला होता आणि त्याच्या मदतीसाठी असलेल्या संभाजीराजांवर छावणी बाहेर पडताच एक तोफेचा गोळा पडला, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण दुसरीकडे काही ऐतिहासिक बखरी आणि ग्रंथांमध्ये अगदी स्पष्ट उल्लेख सापडतो की अफजलखानाने अत्यंत कपटाने संभाजीराजांना ठार मारलं. हे दोन्ही संदर्भ इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. आता या दुसऱ्या दाव्याला पुष्टी देणारा एक अत्यंत हृदयस्पर्शी संदर्भ मल्हार रामराव चिटणीस यांच्या सप्तप्रकरणात्मक शिवचरित्रामध्ये मिळतो. शिवराय जेव्हा अफजलखानाला भेटायला जाणार होते तेव्हा जिजाऊ त्यांना काय म्हणाल्या? तुझ्या थोरल्या भावाला संभाजीराजेंना दगा देऊन मारले, त्याचे उट्टे काढ. आणि जेव्हा महाराजांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा जिजाऊंनी माझ्या संभाजीचा सूड घेतलास, माझ्या डोळ्याचे पारणे फिटले असे उद्गार काढल्याचा उल्लेख आहे. हा प्रसंग थोरल्या संभाजीराजेंचे बलिदान आणि शिवरायांचा अफजलखान वध या 2 मोठ्या घटनांना अत्यंत भावनिकरित्या जोडतो. भाग 5. जिंतीकर घराण्याचा वारसा, पुढची पिढी. या प्रवासाचे हे टप्पे बघा. संभाजीराजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी कर्नाटकातच एकत्र राहिल्या. त्यांचा थोरला मुलगा उमाजी उत्तरेत आला. पुढे उमाजीची पत्नी मकुबाई आपला मुलगा बहादूरजी याला घेऊन शहाजीराजांच्या सोलापूरच्या जिंती या मूळ जहागिरीत आल्या. विशेष म्हणजे अत्यंत कमी वयात पती आणि मुलाचं निधन झाल्यानंतरही मकुबाईंनी स्वतः अत्यंत खंबीरपणे मुकादमीचा कारभार सांभाळला. त्यांचा थेट थोरल्या शाहू महाराजांशी नियमित पत्रव्यवहार असायचा. याच मकुबाईंच्या धोरणीपणामुळे आणि कर्तृत्वातून पुढे जिंतीकर राजे भोसले या शाखेची भक्कम पायाभरणी झाली. शेवटी हे सगळं पाहिल्यानंतर एक अत्यंत गहन प्रश्न नक्कीच मनात येतो. स्वराज्याचं हे महान स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका कुटुंबाची झालेली ही ताटातूट खरोखरच कल्पनेपलीकडची नव्हती का? विचार करा. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्याचं ध्येय उराशी बाळगलं खरं, पण त्यासाठी त्यांचा एक मुलगा आईपासून दूर राहिला तर दुसरा वडिलांपासून. तरीही या दोन्ही भावांनी जे काही केलं ते केवळ आणि केवळ स्वराज्यासाठीच. एकाने महाराष्ट्रात तर दुसऱ्याने कर्नाटकात स्वराज्याचा पाया रचला. या विस्मरणात गेलेल्या थोरल्या भावाचं हे सर्वोच्च बलिदान आणि योगदान आज निश्चितच आपल्या मनात त्यांच्याबद्दल एक अथांग आदर निर्माण करतं, बरोबर ना? हीच तर इतिहासाची खरी ताकद आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह.